ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय संघटनेने मुदाळ तिट्टा येथे रास्ता रोको आंदोलन। सकल मराठा समाजाच्या वतीने व सर्वपक्षीय संघटनेने मुदाळ तिट्टा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मुंबईतील दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला चरण स्पर्श करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच असे ठाम आश्वासन दिलं होतं। राज्य विधिमंडळाचे त्यासाठी एक दिवसाचे अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा विधानसभा व विधान परिषदेने एकमताने ठराव संमत केला। ठराव संमत झाल्यानंतर शिवसेना व युतीच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला। मराठा समाजाला दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळला, हा संदेश सर्वत्र गेला। तरी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले 8 महिने आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे समाधानी नाहीत। आपण सरकारकडे जे मागितले ते मिळालेच नाही असे ते वारंवार सांगत आहेत। पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम देण्याची भाषा ते वापरू लागले आहेत। एवढेच नव्हे तर गावागावात आणि जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलनही त्यांनी घोषित केलं। यावेळी अशोक पाटील यांनी सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत असा सल्ला त्यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे। विधिमंडळ अधिवेशन कधी घ्यावे, याचा अजेंडा काय असावा, ठरावाची शब्दरचना कशी असावी याचेही सल्ले आंदोलकांचे नेते सरकारला देत असतील तर त्यांचे सल्लागार त्यांची फसवणूक करत आहेत असे म्हणावे लागेल। यावेळी मनसेचे अशोक पाटील, मुदाळ मच्छिंद्र मुगडे, सम्राट मोरे, युवराज येडुरे, नंदकुमार शिंदे व सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी युवराज पाटील, सरवडे।